जय गुरु माऊली. विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज माझी आई विदर्भमधील खास पारंपरिक पदार्थ सरगुंडे करणार आहे. हा पदार्थ विदर्भामध्ये उन्हाळ्यात आंब्याच्या रसाबरोबर खाल्ला जातो. पारंपरिक पद्धतीने सरगुंडे करण्यासाठी ओलवल्या गव्हाचं पीठ तयार करायचं आहे. त्यासाठी 1 किलो गहू घेतले. स्वच्छ निवडून घ्यायचे. गहू धुवून घ्यायचे आहेत. 2 पाण्याने धुवून घ्यायचे. यातील पाणी काढून चाळणीमध्ये पाणी निथळून घ्यायचं आहे. यातील पाणी निथळल्यावर एका सुती कापडावर असे एकसारखे करून पाणी सुकवून घ्यायचं. 1 तासानंतर गहू असे कोरडे झाले आहेत. वरून पाणी नाही, पण हाताला ओलसर वाटत आहेत. हे सर्व एकत्र करून एका डब्यामध्ये भरून ठेवायचे. रात्रभर असेच ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी गिरणीमधून दळून आणले. हे पीठ बारीक चाळणीने गाळून घ्यायचं आहे. मैद्याच्या चाळणीने गाळून घ्यायचं. पीठ गाळल्यानंतर चाळणीमध्ये असा राहिलेला कोंडा वेगळा काढून घ्यायचा. सर्व पीठ असं माझी आई गाळून घेत आहे. हा गव्हाचा कोंडा बाजूला काढून ठेवायचा. पुन्हा एकदा त्याच चाळणीने सर्व पीठ गाळून घ्यायचं. चाळणीमध्ये राहिलेला हा रवा, याचा शिरा चवीला खूप छान होतो. हे सर्व पीठ 2 वेळ गाळून घेतलं. या पिठाचे सरगुंडे करायचे आहेत. 1 वाटी पीठ घेत आहे. 1 वाटी पिठासाठी आई यामध्ये अर्धी वाटी रवा टाकत आहे. बारीक रवा घ्यायचा. त्यानंतर चवीनुसार मीठ सर्व मिक्स करून घ्यायचं. यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं. खूप जास्त घट्ट मळायचं नाही आणि खूप जास्त सैलसरही मळायचं नाही. आज माझी आई सरगुंडे करणार आहे. असं पीठ मळून घेतलं. यावर झाकण ठेवून 2 तास पीठ मुरू द्यायचं आहे. 2 तासानंतर पीठ छान मुरलं आहे. याला असं थोडं पाणी लावून छान मळून घ्यायचं. तार येईल असं मळून घ्यायचं. खूप जास्त पाणी लावायचं नाही. पाण्याचा हलकासा हात घेऊन पीठ मळायचं. हे थोडा वेळ बाजूला ठेवून सरगुंडे करण्यासाठी आपल्याला सर लागणार आहे. हे सर ज्वारीच्या धांड्यापासून बनविले आहे. ज्यांच्याकडे शेतामध्ये ज्वारीचं पीक घेतात त्यांच्याकडे हे सर मिळतात. याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे. खूप जास्त लावायचं नाही. हलकासा तेलाचा हात लावून घ्यायचा. त्यानंतर मुरलेल्या पिठाचा एक गोळा घ्यायचा. त्याची लाटी तयार करायची. असा तार निघायला पाहिजे असं पीठ मळायचं. एक सर घेऊन त्याला असं गुंडाळायचं. दोन्ही हातांनी सरगुंडे करायचे आहेत. एका हाती सर घ्यायचा. दुसऱ्या हाताने पिठाचा असा तार काढून सराला गुंडाळायचा. एका हाताने सर फिरवायचा. दुसऱ्या हाताने तार काढून सराच्या भोवती गुंडाळायचा आहे. एक सर पूर्ण गुंडाळून झाला की दुसरा सर घ्यायचा. उन्हाळी वाळवण रेसिपी आहे. माझी आई दरवर्षी सरगुंडे बनविते. तार मधात तुटत असेल तर पुन्हा जोडायची. असे 20-25 सर गुंडाळून घेतले. त्यानंतर 20 ते 25 मिनिट सुकवून घ्यायचे आहेत. फॅनखाली सुकवायचे. खूप जास्त सुकवायचे नाहीत, नाहीतर सरगुंडे सरावरून काढताना तुटतात. जे सर सुकले आहेत त्यावरून असे सरगुंडे काढून घ्यायचे. अशा सोप्या पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. रेसिपी लाईक करा. सरगुंडे 3 ते 4 दिवस उन्हात वाळवून घ्यायचे. त्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत. वर्षभर छान टिकतात. सरगुंडे रसाबरोबर खाण्यासाठी उकळून घ्यायचे आहेत. त्यासाठी एका भांड्यात पाणी उकळून घ्यायचं.
यामध्ये थोडं तूप टाकायचं. पाण्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये सरगुंडे टाकायचे आहेत. 5 ते 6 मिनिट शिजवून घ्यायचे. बघितल्यावर लक्षात येतात हे शिजले आहेत. खूप जास्त शिजवायचे नाहीत. गॅसची फ्लेम बंद करायची. एका चाळणीमध्ये काढून यावर थंड पाणी टाकायचं. थंड पाणी टाकल्यामुळे मोकळे सुटसुटीत होतात, ओव्हर कुक होत नाहीत. सरगुंडे आंब्याच्या रसासोबत खाण्यासाठी तयार आहे. विदर्भमधील उन्हाळ्यातील खास रेसिपी आहे. विदर्भमधील पारंपरिक रेसिपी आहे. एका प्लेटमध्ये सरगुंडे, यावर आंब्याचा रस, वरून तुपाची धार. उन्हाळ्यात आंब्याच्या रसासोबत खाऊन बघा. पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन.